सर्वांना नमस्कार। आज आपण पाहणार आहोत एक नवीन गोष्ट। गोष्टीचं नाव आहे सोन्याची टोपी। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। एका गावात एक मारवाडी राहत होता। तो मारवाडी स्वभावाने चांगला होता, पण अतिशय चिक्कू होता। मारवाड्याचा धंदा चांगला तेजीत होता। त्याचा बंगला होता, गाडी होती, नोकर चाकर होते, शेतीवाडी होती, मनासारखी सुंदर बायको होती। पण एक दुःख होते, त्याला मुलगा नव्हता। मुलगा व्हावा म्हणून त्याची बायको देवधर्म, नवस, पूजापाठ सर्व काही करत होती, पण मूल होत नव्हते। त्यामुळे ते दोघे दुःखी होते। त्यांना अशीच कोणीतरी माहिती सांगितली की जवळच्या डोंगरावर एक मारुती आहे, तो नवसाला पावतो। आजपर्यंत त्याचा एकही नवस खोटा ठरलेला नाही। तुम्ही त्या मारुतीला नवस बोला, झाले ठरले। त्या मारुतीला जायचे। दोघे जण भक्तीने त्या मारुतीच्या दर्शनाला गेले, त्याची यथासांग पूजा केली। लोक या मारुतीला नवसासाठी येतात हे त्या पुजाऱ्याला माहीत होते। तो शेठजींना म्हणाला, शेठजी, हा मारुती नवसाला पावणारा आहे। आपली एखादी इच्छा पूर्ण करावयाची असल्यास याला नवस बोला। शेठजीने आपले दुःख सांगितले की मला सर्व काही आहे, पण मुलगा नाही, मला मुलगा हवा आहे। त्यावर पुजारी म्हणाला, मग नवस बोला की। मारुतीला म्हणा, मला मुलगा होऊ दे, मग मी तुला सोन्याची टोपी घालीन। पुजाऱ्याने सुचविलेला नवस ऐकून मारवाडी दचकला। सोन्याची टोपी म्हणजे भयंकरच। त्यावर बायकोने मारवाड्याला आग्रह केला, बोला की नवस, आपल्याला काय कमी आहे? आपण सहज सोन्याची टोपी घालू, पण मुलगा होऊ दे। बायकोच्या आग्रहाखातर मारवाडी नवस बोलला। बोलण्यापूर्वी त्याने विचार केला, आतापर्यंत खूप नवस केले, काही खरं झालं नाही। हा तरी कशावरून होणार? आपल्याला काही मुलगा होणार नाही आणि सोन्याची टोपी द्यायची वेळ येणार नाही। इतके दिवस खूप नवस बोललो, तसाच हा एक नवस, जाऊ दे असे समजून तो नवस बोलला आणि 1 वर्षांनी त्याला खरंच मुलगा झाला। मारुती नवसाला पावला। घरात आनंदी आनंद झाला, पण मारवाडी नाराज झाला, कारण आता नवस फेडावयास लागणार होता। म्हटल्याप्रमाणे त्या मारुतीला सोन्याची टोपी अर्पण करणे गरजेचे होते। थोडे दिवस गेल्यावर त्याच्या बायकोने त्याला नवसाची आठवण करून दिली। त्यावर त्याने उत्तर दिले, आता धंदा जोरात आहे, जरा मंदी झाली की नवस फेडू। आज हा दिवस चांगला नाही, हा महिना चांगला नाही, आज सवड नाही, असा सारखा तो नवस टोलवू लागला आणि बायको सारखी नवसाची आठवण करू लागली। हे कोडे कसे सोडवावे याचा त्या मारवाड्याला प्रश्न पडला। त्याला मनातून सोन्याची टोपी घ्यायची नव्हती। शेवटी त्याने एक युक्ती केली। त्याने आपल्या बायकोला आपल्या मुलाचे बारसे करायला सांगितले। बारशाच्या कार्यक्रमाला खूप बायका जमल्या। मुलाच्या नावाची चर्चा सुरू झाली। खूप छान छान नावे पुढे आली, पण एकाचेही नाव त्या मारवाड्याला पसंत पडेना। शेवटी त्यांना मारवाड्याने आपल्या मुलाचे नाव सुचविले। तो म्हणाला, माझ्या मुलाचे नाव ठेवा सोन्या। सगळ्या एकमेकीशी कुजबुजू लागल्या। या विचित्र नावाचा अर्थ त्यांना कळेना। चांगली चांगली नावे सोडून हे गावंढळ नाव का ठेवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला, पण तो काही ऐकेना। शेवटी मुलाचे नाव ठेवले सोन्या। बायको म्हणाली, चला आता तरी नवस फेडूया। बारशानंतर नवस फेडू असे तुम्ही म्हणाला होता। मारवाडी नवस फेडायला तयार झाला। आपल्या मुलाला घेऊन मारुतीचा नवस फेडायला गेला। पुजाऱ्याला आनंद झाला। मुलाला देवाच्या पायावर ठेवले व बायको नवऱ्याला म्हणाली, आता आणा सोन्याची टोपी, मारुतीला घालूया। मारवाड्याने आपल्या मुलाच्या डोक्याचे टोपडे काढले व मारुतीच्या डोक्याला घातले। बायकोला आश्चर्य वाटले। ती म्हणाली, हे काय हे टोपडं त्याला कशाला घातलं? हे आपल्या सोन्याचं आहे। मारवाडी बायकोला म्हणाला, हे बघ, हा आपल्या सोन्या व ही या सोन्याची टोपी, ती घातली मारुतीला। मारुतीला सोन्याची टोपी घातली की नाही, या सोन्याची काय अन खऱ्या सोन्याची काय टोपी असल्याशी कारण? आपण असे कधी म्हटले होते सोने या धातूची टोपी घालीन म्हणून? चल, नवस फिटला। बायको बिचारी नाराज झाली। तिला ते पटले नाही, पण करणार काय? ती टोपी पाहून पुजारी मारुतीकडे बघतच राहिला।
धन्यवाद.